मी सुनीता गाडीवाटर। आज मी बनवते कांदा भजी आणि पालक भजी। ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा, स्किप न करता बघा। त्यामुळे सकाळचं आमचं म्हणजे जे नेहमी टाइमला माझं ब्लॉग येतं तर नाही येऊ शकले। आज थोडं उशिरा माझे ब्लॉग येतं। सकाळी मी 9 वाजता हॉस्पिटलला गेली होती। तिचं 6 महिने कंप्लीट झालेलं लस देऊन आणलेलं आहे। तर तिने इतका रडती, कंटिन्यू रडती, त्यात तिला थोडंफार सर्दी वगैरे जाणवत होतं। लस दिल्याने म्हणजे कंटिन्यू असं म्हणजे हिथं घेऊनच हिंडते, त्याच्याने माझा हात पण दुखते। आतासं थोडं तिला खाली ठेवली, सकाळपासून जेवण वगैरे केलं नव्हतं, म्हटलं थोडंफार जेवण वगैरे करून घ्यावं। आतासं मी कांदा भजी बनवली, ब्रेड वगैरे आणले, म्हणजे खाऊन घ्यावं। सकाळी काही व्यवस्थित खाल्लंच नाही, जेवण पण नाही बनवता आले। ती रडायला लागली की मला काही सुचत नाही, मग काहीच नाही बनवूशी वाटत मला। मग त्यामुळे आता अजून भरपूर आता काम पडले, सगळं आवरायचं सुद्धा आहे माझं। तिच्याकडे लक्ष देत देत सगळं मला बघावं लागतं, त्यातच सूट पण करायचं परत। मग ठीक आहे, मी म्हणजे करते जसं जमल तसं मी प्रयत्न करत राहते। बाकी सगळं मग 6 महिन्याची लस द्यायचं म्हटलं की मला खूप टेन्शन आलतं। मग मी तिच्या आधी मलाच रडायला आलतं। 4 दिवसाआधीपासून मला इतकं टेन्शन आलतं, पण तिथं गेल्यावरती थोडंसंच त्याच्यात औषध असतं वाटतं, लगेचच दिलीत, 1च सेकंदामध्ये झालं। तरी पण तेव्हा नाही काय वाटलं तिला। आता खूपच त्रास व्हायला लागले, जसं जसं संध्याकाळ व्हायला लागले तसं तसं। ह्याच्या आधीच आम्ही जेव्हा 3दा लस घेतलं होतं ना, ते जास्त त्रास पण झालतं आणि भरपूर औषध असल्याने दोन्ही मांड्या आणि हाताला, फर्स्ट टाइम, सेकंड टाइम दोन्ही मांड्या, थर्ड टाइम दोन्ही मांड्या दिलती। आता 4थ्यांदा वाटतं बहुतेक। आता एकच होतं आणि लगेच होतं, त्याच्यामध्ये जास्त वेळ नाही लागलं। पण तिला त्रास जास्ती होते, ताप वगैरे पण आले। मला वाटतं खूप जास्तच ताप होता। आम्ही टेम्परेचर वगैरे चेक केलं थर्मामीटरनी। औषध असतं कंटिन्यू आमच्या घरी, लगेच औषध दिली तर 1.5 तासामध्ये तिला ताप वगैरे उतरला, फरक पडला। मग ती थोडं चिडचिड थांबवली, रडायचं थांबली। मग पटकन म्हटलं थोडंसं काहीतरी खायचं, खायला तर पाहिजे ना, त्याशिवाय मग कसं एनर्जी तर पाहिजे तिला सांभाळायला। तसंच बाकीचं आपलं कामं पण असतात ना, रुटीन डेलीचं।
ब्लॉग पण टाकणं थोडंसं फोकस करते मी. बाकी तर ठीक आहे, जे होईल ते होईल. पण मी कंटिन्यू फोकस करायला लागले ब्लॉग्स वगैरे टाकायचं. काल आम्ही गावरान कोंबड्याचं चिकन बनवलेलं मी ब्लॉग अपलोड केलती. एक जणांनी विचारत होते की जिवंत कोंबडी दाखवा. तर जिवंत कोंबडी ह्याच्या आधीचं व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेलं आहे जिवंत कोंबडी आम्ही कुठून आणते, काय म्हणजे कुठले एरिया वगैरे सगळं मी त्यातलं डिटेलमध्ये मेन्शन केली होती. कारण तेव्हा आमची शिवश्री नव्हती, आम्ही दोघं जायचं चिकन आणायला. आता शिवश्री असल्याने मला साधं पार्किंग मध्ये सुद्धा जाता नाही येत तिला सोडून. त्यामुळे त्यांनी एकटाच जाऊन आणतात. तिथंच मांगडेवाडी म्हणून गाव आहे, तिथं जाऊन त्यांनी घेऊन येतात. दरवेळी ते म्हणजे गावरान कोंबडा अखंड घ्यावं लागतं, पावशेर अर्धा किलो असं नाही देत, पूर्ण एक कोंबडा जिवंत घ्यावं लागतं. त्याचं कोंबड्यासहित वजन करतात, मग ते कापून जितकं चिकन बसेल तेवढं सगळं आपल्यालाच ते असं असतं त्यांचं नेम. यावेळी बहुतेक त्यांनी जाळून द्यायचं काहीतरी ठेवलं असेल सिस्टीम, माहित नाही, मी खूप वर्ष झालं गेली नाहीये. ह्यांना विचारायचं पण विसरली मी. तर नेक्स्ट टाइम आम्ही ह्यांनी गावरान कोंबडा आणायला गेलीत ना, ह्यांना मी सांगेन की ते जिवंत पहिलं तुम्ही कोंबड्याचं चॉईस पण करायचं असतं. त्यांनी त्यांच्या मनाने देत नाहीये चिकन विकणारी लोक. आपणच हे पाहिजे ते पाहिजे, एवढं वजनाचं तेवढं वजनाचं, मोठं छोटं आपणच सांगायचं असतं. मी यांना सांगेन की पहिल्या जिवंत कोंबडींचं सगळं दाखवा, वजन करताना दाखवा, कापताना दाखवा, जाळून आणलं की चाळताना सुद्धा दाखवा. असं सगळं मी ब्लॉग बनवायला लावीन. नक्की मी नेक्स्ट टाइम तुमच्यासमोर ते ब्लॉग अपलोड करेन. आता व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज 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 खूप सपोर्ट करा, खूप सपोर्ट करा आम्हाला. म्हणजे शेअर करा व्हिडिओ, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.